ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती चाललेली आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की मुळातच आता इकडे पूर्णाजीने सायलीला आपली तन्वी म्हणून तिचा स्वीकार केलेला आहे. पण पण प्रेक्षकांनो, इकडे आता सायलीला सायलीला जे महासत्य आठवणार आहे आणि त्या महासत्याच्याच दिवशी आता एकदम धमाकेदार मात्र एकदम महत्वाची घटना अशी घडणार आहे की सायली स्वतः स्वतः आता आपणच खरी तन्वी असल्याचं सगळ्यांच्या समोर आता सिद्ध करणार आहे. असं काय घडलं आणि सायलीलाच असे काहीतरी गोष्ट आठवले की त्यानंतर स्वतः आता सायलीच भूतकाळातल्या खूप साऱ्या आठवणी आता आपल्याला सांगत आहे आणि त्याचबरोबर आपण तन्वी असल्याचं सुद्धा आता तिने या सगळ्यामध्ये सिद्ध केलेलं आहे. पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे सायलीला आपणच तन्वी आहोत हे समजले. आणि इतकंच नाहीये तर आता साक्षीची सुद्धा आता इकडे स्वतः सचिनने गेम केलाय. सचिनने सायलीला या सगळ्यामध्ये म्हणजे आता अर्जुन आणि सायली यांना आता हिंट दिलेली आहे आणि ती म्हणजे यांच्या आता साक्षीच्या असण्याची. आणि त्याच नंतर साक्षी आता पकडली गेलेली आहे. नक्की काय घडले सविस्तर आपण तर पाहिलं की आता ज्या वेळेला सायली इकडे पूर्णाजीला सांगत आहे, हो पूर्णाजी, म्हणजे काहीही काळजी करू नकोस, मीच तुझी तन्वी आहे, मीच तुझी तन्वी आहे. तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे दुसरीकडे तन्वीला शोधायची काही गरज नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी खूप खुश झाले. प्रेक्षकांनो, जरी पूर्णाजी खुश झाली असली आणि तरी सुद्धा सायलीला मात्र आता भूतकाळातल्या अशा काही आठवणी आठवायला लागल्यात. आणि त्यानंतर तिला आता आपण पाहिलं की पूर्णाजीचं लहानपणीचं वाक्य की तन्वी तू माझी आहेस ना. आणि त्यावरती तन्वी सांगते, हो पूर्णाजी, तू कुणाचीही चिंता करू नको, मी फक्त तुझीच आहे, मी फक्त तुझीच आहे. आणि सायली विचार करते, का बरं मला ही वाक्य आठवत आहेत. आणि त्यावेळेला सायली अचानकपणे बोलून जाते, पूर्णाजी, अगं मी छोटी असताना सुद्धा आता तू मला हेच विचारत असायचेस ना, आठवते का तुला. आणि हे वाक्याने पूर्णाजी सांगायला लागते, हो बाळा, मला तर आठवतंय, तुला आठवतंय याचं नवल बरं. आता ह्या दोघींचं बोलणं ऐकून इकडे आता रविराज प्रताप यांना कळत नाहीये की सायली हे नाटक करते का. आणि सुमन विचार करते, आता हे तन्वीच्या भूतकाळातल्या गोष्टी सायलीला कशा माहिती आहेत. सुमनला जरा डाऊट आलाय, कारण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मात्र आता इकडे विचार करत होती ते म्हणजे सुमन सुमन विचार करायची की काय हे असं चाललंय. प्रत्येक वेळेला प्रतिमाला कसं काय वाटतं की तन्वीच आपली म्हणजे सायलीच आपली तन्वी आहे. आणि आज तर ती ह्या आठवणी पण सांगते. आणि मात्र या सगळ्यामध्ये आता मात्र सायली सायली खूपच खुश झालेली आहे. पण अर्जुन मात्र आता विचार करतोय आणि तो विचार करतोय, नाही, पूर्णाजीला काय झालंय नक्की. आता मला या सगळ्यामध्ये पूर्णाजीला म्हणजे या सगळ्यातून बरं करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता इकडे तो डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर पूर्णाजीला चेक तर करतात, पण पूर्णाजीला चेक केल्यानंतर आता डॉक्टर सांगायला लागतात की खरं सांगायचं तर आता म्हणजे त्यांनी ना त्यांच्यावरती खूप मोठा आघात झालाय. आणि आघात झाल्या कारणाने आता मात्र त्या त्या या अशा प्रकारच्या गोष्टी बोलतायत. पण सध्या आता जोपर्यंत हे सगळं चाललेलं आहे तोपर्यंत त्यांना मात्र खोटं खोटं आता हे सगळे दिलासे तुम्हाला द्यायला लागतीलच. कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा पूर्णाजींना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य समजलं नाही पाहिजे. बरं, आता असं ज्या वेळेला सगळे सांगायला लागतात तेव्हा आता सायलीच तन्वी आहे हे सगळ्यांना मान्य करून चालावंच लागतं की सायलीच तन्वी आहे, सायलीच तन्वी आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण घरामध्ये आता एक पायंडा पाडून घेतात की आपण आता आजपासून सायली हक मारायचंच नाहीये. सायलीला मात्र आता आपण इकडे तन्वी म्हणूनच हाक मारायचं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, प्रतिमा, ठीक आहे, आपण एक काम करूया, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये ना आता घरात सगळ्यांनीच तन्वी हाक मारायचं. यावरती अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यातून पूर्णाजीला बरं करणं पण महत्वाचं आहे ना. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात त्या म्हणजे डॉक्टर, हे बघा, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाहीये. एक वेळ अशी येईल ना की त्यावेळेला त्या स्वतःहूनच आता इकडे ती सायली आहे असं कबूल करतील. काहीतरी घटना घडणार म्हणजे आता इतक्या ह्याच्यामध्ये सायली तन्वी नाहीये
ही गोष्ट मात्र आता त्यांना कधीतरी समजणारच आहे. असं म्हटल्यावरती सगळेजण डॉक्टरांवरती ट्रस्ट ठेवून आता सायलीला तन्वी म्हणायला लागतात आणि घरामध्ये आता तन्वीमय वातावरण होतं. पूर्णाची तर आता एकदमच वेडीपिशी झालेली असते आणि पूर्णाची मात्र आता सांगत असते की काहीही झालं तरी सुद्धा तन्वी, लहानपणीसारखी आता तू माझ्या ताटामध्ये जेवायला बस. आणि त्या आता पूर्णाजी म्हणजे पूर्णाजी तिला आता आपल्या ताटामध्ये जेवायला घेते. बरं, जोपर्यंत हा सगळा प्रकार चालू आहे, सायली सांगायला लागते, "पूर्णाई, खरंच तुम्हाला आठवते का लहान?" आणि त्यानंतर मग आता दोघी जणी इकडे एकमेकींना भरवायला लागतात. ज्या वेळेला दोघी जणी एकमेकींना भरवत आहेत आणि त्यावेळेला सायलीला जुन्या आता आठवणी आठवल्यात आणि "पूर्णाची, तुला आठवतंय का? तू लहानपणी सुद्धा आता असंच मला भरवायचीस." अर्जुन विचार करतोय, सायली आता हे सगळं पूर्णाजीला बरं वाटण्यासाठी बोलतेय, काय बोलतेय काहीच कळायला मार्ग नाहीये. आपण आता या सगळ्यामध्ये पूर्णाजीला म्हणजे सायली सोबत बोलून घेतलं पाहिजे, असा आता तो विचार करतोय. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत पूर्णाजी सांगायला लागते, "एक काम कर ना तन्वी, तू आता माझ्यासोबत थांब, माझ्यासोबत आज रात्री इकडे थांब." आणि सायली आता आज रात्री पूर्णाजीच्या इथे झोपायला येते. पण ज्या वेळेला सायली तिकडे झोपायला येते, सायलीला मात्र आता जुन्या आठवणी एकदम अचानकपणे त्यांचा आता उमाळा आल्यासारखा होत आहे आणि सायलीला आठवत आहे की हे सगळं आपण आता कुठेतरी अनुभवलेलं आहे. म्हणजे पूर्णाची या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आपल्यासोबत म्हणजे असंच पूर्णाजी आपल्यासोबत हे सगळं करत होती ना, आपण आधी का असं अनुभवलंय असं आपल्याला वाटतंय. आणि ती म्हणते, "पूर्णाई, मला सगळं सगळं आठवतंय." आणि खरं तर सायलीला आठवत आहे आणि त्याचा तिला त्रास होत आहे. तिला आता त्या पण सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि ती आता विचार करते, "नाही, नाही, हे काहीतरी वेगळं आहे. मला या सगळ्यामधून आता बाहेर पडायला पाहिजे का? की माझी पण मेंटल हेल्थ बिघडले." तिच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांनो असा एक विचार आलाय, की आपल्यासुद्धा मेंटल हेल्थला काही प्रॉब्लेम झाला असू शकतो का? आणि ती विचार करते. बरं, तो दुसऱ्या दिवशी अर्जुन आता इकडे मोठा प्लॅन करून आलेला आहे. तो म्हणजे आता इकडे तो आलेला आहे पोलीस स्टेशनला. कारण त्याला माहिती आहे, की साक्षी आता प्रिया पकडली गेल्यावरती महिपत आणि त्याचबरोबर आता मात्र इकडे नागराज यांना भेटायला येणार काहीतरी खेळी. आता मात्र हे सगळे खेळणार म्हणजे खेळणार. पण हे सगळं काय आहे, कसं आहे, हे मात्र जाणून घेण्यासाठी किंवा नक्की आता यांच्या डोक्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मात्र आता हे दोघं जण पोलीस स्टेशनला आलेत आणि त्यांनी सावंतांना सुद्धा आता एकदम आपल्या गोटामध्ये घेतले आणि सावंतांना लक्ष ठेवायला सांगितलंय, की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे महिपतला कोण भेटायला येतंय, काय भेटायला येतंय, हे सगळं सगळं आम्हाला तुम्ही कळवायचं. आणि ज्या वेळेला मात्र आता इकडे साक्षीची एंट्री झालेली आहे आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली यांना आता सावंतांनी फोन केलेला आहे आणि फोन करून प्रेक्षकांनो बोलवून घेतलंय. सावंतांनी आता बरोबर साक्षीला पाहिलेलं आहे. साक्षी प्रत्येक वेळेला वेश बदलून आता तिकडे येत आहे. साक्षी ज्या ज्या वेळेला वेश बदलून येते त्यांनी 1-2 वेळा ऑब्झर्व्ह केलंय आणि ऑब्झर्व्ह करून त्यांनी मात्र आता इकडे साक्षीला पकडण्याचं प्लॅनिंग केलंय. बरोबर अर्जुन सायली आलेत आणि अर्जुन सायलीला पाहिल्यावरती साक्षीच्या पायाखालची प्रेक्षकांनो जमीनच हादरलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन सायली आतमध्ये एंटर केलेत. एंटर केल्यावरती मात्र तोपर्यंत साक्षी आता पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. साक्षी पळून जाण्याचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा आता इकडे ताबडतोब हे दोघं जण तिला पकडतायत. आणि आता तुला काय वाटलं, की आम्ही या सगळ्यामध्ये प्रियाला पकडले तर आता तुला सोडून देऊ का? बिलकुल नाही. तुझी सुद्धा तशीच वाट लागणार जशी आता प्रियाची वाट लागलेली आहे. असं म्हणत त्या आता दोघांनी तिला अशा पद्धतीने पकडलंय, की साक्षी आता पळून जाण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी सुद्धा साक्षी या सगळ्यामध्ये अडकलेली आहे. बरं, आता साक्षीची विल्हेवाट लावले प्रियासोबत साक्षीचं सुद्धा आता बरोबर रीतीने इकडे कार्यक्रम झालाय. आणि त्यानंतर अर्जुन सायली घरी आल्यावरती अर्जुन सायली इकडे आता बोलत असताना मग अर्जुनच्या डोक्यामधला जो काही प्रश्न आहे तो अर्जुन सायलीला विचारण्याचा प्रयत्न करतोय. आणि अर्जुन सायलीला विचारतोय, की सायली, म्हणजे मला कळत नाहीये की पूर्णाजीच्या सोबत आता ज्या गोष्टी तू बोलत होतीस ना, मला तर त्या गोष्टींचं काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे आता तुला कशा काय त्या गोष्टी आठवत होत्या? त्यावरती सायली म्हणते, अर्जुन सर, अहो या गोष्टीचं तर आता मला सुद्धा आश्चर्य वाटतंय. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, नाही,
तुला ह्या गोष्टी आठवायला लागतील की का अशा पद्धतीने तू या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे पूर्णाजीला त्या गोष्टी सांगितल्यास. सायली आठवतीये आणि अचानकपणे सायली किंचाळायला लागते. सायली किंचाळायला लागते, "आई, बाबा, आई, बाबा." त्याच वेळेला तिकडे आता विमल, अस्मिता, अर्जुन धावत पळत आलेले आहेत आणि "काय झालं सायली? काय झालं सायली?" असं म्हणायला लागलेले आहेत. ज्यावेळेला "सायली, सायली" असं ओरडत सगळेच जण तिथपर्यंत पोहोचलेत आणि त्यावेळेला मात्र आता सायलीला काहीच कळत नाहीये आपल्यासोबत काय होतंय आणि सायली आता जोराजोरात ओरडायला लागलेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला हे सगळं चाललंय त्यावेळेला सायली आता "मीच खरी तन्वी, मीच खरी तन्वी" असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागलेले आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळा प्रकार समोर आल्यावरती प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यानंतर मालिका खूप सुंदर वळणावरती आले. सायलीच आता आपण खरी तन्वी असल्याचं समोर आणणार आणि एका झटक्यात मालिका संपणार आहे.